दुर्बुद्धि ते मना, 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 दुर्बुद्धि ते दुर्बुद्धि ते मना, दुर्बुद्धि ते मना, कदानुपजो नारायणा, कदानुपजो नारायणा, कदानुपजो नारायणा, आता मज ऐसे करे, आता मज, आता मज, आता मज, आता मज ऐसे करे, उपजो नारायणा, कदा उपजो नारायणा, आता मज ऐसे तुझे पाय चित्त धरे रे, तुझे पाय चित्त धरे, तुझे पाय, तुझे पाय चित्त धरे, तुझे पाय, तुझे पाय, पाय, तुझे पाय, तुझे पाय, पाय चित्त धरे, तुझे पाय चित्त धरे, तुझे पाय चित्त धरे, तुझे पाय, तुझे पाय चित्त धरे, चित्त धरे, तुझे पाय चित्त धरे, तुझे पाय चित्त धरे, तुझे पाय चित्त धरे, हे विठ्ठला पांडुरंगा नारायणा,
तुझे पाया तुझे पाया तुझे पाया चेते धरी आता माझा ऐसे करे आता माझा ऐसे करे आता माझा ऐसे करे आता माझा कदा नपजो नारायणा आता मजायसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ आता मजायसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मजायसे करी तुझे पाय चित्ती पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसर चरण संताचे दुसर चरण संताचे त्यांच्या कृपादान बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
पीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। एक तास भगवत चर्चा, तत्पूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन. जमलेल्या समस्त भाविकांना, संत मंडळी, भजनी मंडळी सर्वांनाच प्रणाम आहे. सप्ताहामध्ये देवाचं चिंतन, भजन, नामस्मरण आपलं सर्वांना करायला म्हणजे सप्ताह आहे. संसारी जीवाला जे काही विषयाचं, संसाराचं वेळ लागलेलं आहे, देवासंग कोणाचाही विरोध नाही. देव कोणालाही नको असं नाही, परंतु संसार इतका वेळ आपल्याला द्यावा लागतो की ते देवाला भजण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही. असं काही नाही की जीवाचा देवासंग विरोध आहे. हा, देवाचा बोध नसेल एखाद्या वेळेस, परंतु बोध नसल्यामुळे तो भजत नसेल, परंतु विरोध तर काहीच नाही. म्हणून साधू संतांनी एक काम केलेलं आहे की 12 महिन्यातून त्याला सवड मिळत नाही तर सप्ताहाची सुरुवात केली त्याने. चला 8 दिवसच खरे, आणि या 8 दिवसामधूनही आपण आपल्याला सेवेत लावण्यासाठी म्हणून आपला वेळ काढला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये गावकरी मंडळींना 12 महिन्यातून एक आठवडा आहे देवाची सेवा करण्यासाठी. त्यातही गावकरी मंडळींनी पुन्हा सवड काढली, रस्ता काढला, आणि सगळे गावगावची गोष्ट आहे. आपल्या इथे तसं नाही. विनय घ्यायला गुत्तेदारच, बाहेरूनच. गावाला आपल्याला स्वतःला भजन करायला भेटावं या उद्देशानं सप्ताह होता, आणि सप्ताह आहे, परंतु राहिला नाही. प्रत्येक माणसाचं म्हणणं आहे की पैसे जमा करून देऊन टाकावं, दुसऱ्याला भजन करायला हवं. सप्ताह आपला सफल झाला. हे असं नाही की बाहेर गावाहून भजनी आपल्याला बोलवायचे आहेत आणि त्यांच्या बरोबर आपल्याला भजन करत राहायचं आहे. श्रवण करणं, भजन करणं, नामस्मरण करणं, विण्याची सेवा करणं, गाथा भजन आहे, काकड आरती आहे. काकड आरतीला ये ना गेलास का तू? काकड आरती, कीर्तनाला, हरिपाठाला का येत नाहीस? येणं होत नाही म्हणून तर पैसे देऊन टाकलो. या जीवाचं एक मत आहे. ही फार मोठी भूल झालेली आहे. संसारामुळे येणं होत नाही, सरळ सरळ उत्तर आहे. परंतु संसारातून येण्यासाठीच सप्ताह आहे हे अजून कोणाच्या लक्षात आलं नाही. संसारामुळेच येणं होत नाही हे सर्वांनाच माहित आहे. संसारातूनच वेळ काढावा त्याच्यासाठी सप्ताह आहे असं आपला अजून निश्चय झाला नाही, ठराव झाला नाही. म्हणून आपल्या गावामध्ये बरं आहे, गावातल्या गावात विण्याचा पारा घेतात, गाथ्याचं भजन भजनी मंडळी सोबत राहून करतात. आज मी दुपारी गाथा पूजेच्या वेळेस चालू होतो.
पोहोचलो होतो आणि सागर महाराजाच्या समुद्रामध्ये सगळ्यांनी डुबकी मारली होती. सगळे भजन करत होते. छान आनंद वाटला की हे आपल्यासाठी आहे. स्वतःसाठी परमार्थ आहे आणि खरंच दुसऱ्यासाठीच करावं लागतं ते संसार आहे. त्याच्यात आपल्यासाठी काहीच नाही. आपल्यासाठी काहीच नाही म्हणजे आपल्या शेवटच्या टप्प्याला आपणाला उपयोगाला येणारी अशी वस्तू एकही संसारात नाही. जे शेवटला आपल्याला काम देईल ते आपल्यासाठी आहे. इथं जे करावं लागतं ते आपणाला आपला परिवार आहे, मोह आहे, ममता आहे, हे सगळं दुसऱ्यासाठीच करणं आहे. सरळ सरळ लोक सांगतात की हो आम्हाला एवढं करायची काय गरज नव्हती, पण बघा लेकरांसाठी हे करावं लागतं. लेकरांसाठी तुम्ही हे संसार करावा. संसारामध्ये खूप मोठी प्रगती साधावं. आणि जेव्हा आयत करून द्याल आपण लेकराला काम काय राहील, त्यावेळेस त्याला दुर्बुद्धीशिवाय दुसरं काही सुचणार नाही. एवढे आयत करून देऊ नका लेकरांना की ते लेकर काम नसल्यामुळे सगळे बिघडूनच जातील. महाराष्ट्रामध्ये होतो मी काल, लोक ओरडत होते कापसालाच कोणी येणे गेले. महाराज काय करावं, कापसाला कोणी नाही गेले. मी म्हणलं अजून आरक्षण द्या, अजून संरक्षण द्या, अजून फुकट द्या, म्हणजे येतात तुम्हाला आता कामाला. अरे हे सर्वांनी मिळून हे समाज बिघडलेला आहे. तसं तर समाजाच्या संरक्षणासाठी होतं, आरक्षणासाठी नव्हतं आहे. ही जी व्यवस्था आहे राजनीतीची असो की पारमार्थिक व्यवस्था असो, हे माणसाला आळशी बनवण्यासाठी नव्हतं. त्याला त्याचं कर्तव्याची जाण करून आत्मनिर्भर करण्यासाठी ही व्यवस्था होती की तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभा राहा. आणि तसंच परमार्थातही एक खूप मोठी दिशा दिलेली आहे. आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टिकोनातून एक महाराजांनी अभंग केलेला आहे, आपुली आपण. याचा अर्थ काय? दुसऱ्याच्या जीवावर जगू नका. किती मोठं सूत्र आहे. आपुली आपण करा सोडवून. हे आता असं नाही तुम्ही काहीच करू नका, आम्ही सगळंच करणार आहोत, तांदूळ आम्हीच देणार, पैसे आम्हीच देणार, शिजवून आम्हीच देणार, आणि याच्या बाकी अजून काय काय देणार, तुम्ही काहीही करायचं नाही. संतांनी आम्हाला ते शिकवलं नाही. परमार्थातही आत्मनिर्भर केलं आणि व्यवहारातही सांगितलं की बघ तुला कर्म करावं लागते, सेवा करावं लागते. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, म्हणजे मी करणार आहे, मला करावं लागतं, मला करावं लागतं. हे आत्मनिर्भरता आहे. परमार्थातही आपुली आपण करा सोडवा, आत्मनिर्भर व्हा. मनुष्य जन्मामध्ये आत्मनिर्भर झाल्याशिवाय आत्मकल्याण होणं शक्य नाही. आत्मनिर्भरता खूप मोठी गरज आहे. आपल्या पण करायला पाहिजे. हा, तिथं आपलं सामर्थ्य संपून जातं, आपली क्षमता जिथं कमी पडते तिथून दुसऱ्याची गरज, तिथून दुसऱ्याची गरज आहे. अहो देव सर्व काही तुमचं करील, परंतु तुम्हाला तुमचा आत्मनिर्भर झाल्याशिवाय देव काही करू शकत नाही. भगवान सूर्य प्रत्येकाच्या घरामध्ये आपले सूर्य किरण पसरतो, देतो की नाही? एखाद्याचा खूप किमती बंगला असेल त्याच्यामध्ये सूर्य किरण येतात आणि झोपडीमध्ये येत नाही का? सूर्य असा भेद करत नाही. सर्वांच्याच घरामध्ये, सर्वांवरच, राजावरही तेच प्रकाश प्रभाव आणि एखाद्या
भिकाऱ्यावरही सूर्याचा प्रकाश आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये सूर्यकिरण येतात, परंतु सूर्यानं सगळ्याला किरण द्यावं हे सूर्याचा स्वभाव आहे, स्वधर्म आहे. एक आळशी घरामध्ये बसला, कवाड बी काढणं, खिडकी बी काढणं, आणि सूर्यावर आरोप करीत बसला, सगळ्याला देते म्हणलाव की सूर्य आमच्या घरात का बरं देईना. सूर्य प्रकाश द्यायला तयार आहे, परंतु कमीत कमीत तुम्हाला आत्मनिर्भर या नात्यानं आणि या न्यायानं तुम्हाला तुमची खिडकी तरी तुम्हालाच काढावं लागते. या सृष्टीमध्ये एक न्याय असा आहे, सिद्धांत असा आहे, कोणतीही गोष्ट खूप तुम्हाला मिळेल, परंतु थोडी तरी तुम्हाला करावं लागेल. तपेविन दैवत, आत्मनिर्भर या उद्देशाने मी बोलालो. दिल्या विन प्राप्त होते, पण केव्हा? दिल्यावर होते, आधी नाही होत. हे असं शिकवलंच नाही अध्यात्मामध्ये. जर तुम्हाला अध्यात्म कळत असेल तर बघा, ऐकून घ्या. आयतं खायचं आमच्या अध्यात्मात कुठंच नाही. तपे विन दैवत, दिल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. आत्मनिर्भरतेचा धडा आहे, आत्मनिर्भरतेचा मंत्र आहे. तुम्हाला माहित आहे, आपल्याला आपली जमीन, धरती माता खूप काही देते, पण केव्हा देते? एका बीजात केला नास, मग भोगीचे कणीस. केव्हा देते जमीन? थोडं तरी द्यावं लागलं. एवढंच नाही, जे गाईचं दूध दोहन करतो आपण, म्हशीचं गाईचं जेव्हा दूध काढतो आपण, तेव्हा कमीत कमी आपले फुकटचं पाणी तरी त्याला द्यावं लागतं, मारावं लागते कासामध्ये. बरोबर आहे? मग हे जे आयत्याची गोष्ट चालू झालेली आहे, हे सगळं बंधनात टाकणारी गोष्ट आहे. आणि आत्मनिर्भरता हे आपणाला सोडवण करणारी गोष्ट आहे, हे ध्यानात ठेवायचं. म्हणून आपल्या आपल्या गावामध्ये आपण सत्यात सेवा करावी. आत्मनिर्भरता आपण सेवा करायला पाहिजे. गुरुची सेवा, संतांची सेवा, देवाची सेवा मजूरदारानं, नौकरदारानं, पैशानं करणं हे शक्य नाही. हे सेवाच नाही. राजा जरी असेल तर त्याच्या गुरुची सेवा स्वतःच करावी लागते. माझ्याकडे सेवक आहेत म्हणून जर त्याने ती केली तर ते सेवा कोणाला जाईल? जे भजन करतील ना त्यालाच ती सेवा जाईल ना. जे सेवा करतील त्यालाच त्याचं फळ मिळेल ना. म्हणून आत्मनिर्भरता हे पहिला मंत्र ध्यानात ठेवा. आळसी होऊ नका तुम्ही. आळसी, मंदमती, केवी तरे असे कितीतरी आपल्याला संदेश संतांकडून मिळतात. काम करा. मग याच्यासाठी सप्ताह आहे. सुरुवात काय झाली माझी? अखंड हरिनाम सप्ताह आपल्याला आत्मनिर्भर करण्यासाठी, स्वतःला घडाव सेवा याच्यासाठी हे सप्ताह आहे, होता आणि त्याच्यासाठीच असावं. पण असं आता राहिलेलं नाही. आत्मनिर्भर. मग हे आत्मनिर्भरता नसल्यामुळे काय होते? माणसाच्या मनामध्ये अपेक्षा जन्माला येते. हळूहळू तुम्हाला अभंगाकडे घेऊन येतात. दुरून येत आपण. आत्मनिर्भरतेचा आणि या अभंगाचा काय संबंध? आम्हाला सांगतो. आत्मनिर्भर नसल्यामुळे माणसाची अपेक्षा, इच्छा, कामना वाढत जाते. आणि आत्मनिर्भरता हे पुरुषार्थ आहे. स्वतःच्या जीवावर करणं हे पुरुषार्थ. आता कुठलंही आत्मनिर्भरता राहिलीच नाही. लग्न करायचं असलं तरी दुसऱ्याच्या जीवावर. काल बोधडीच्या कार्यक्रमात सांगून गेलो की शिजल्यावर जाळ घालणं हे मूर्खपणा आहे. आपल्या या
सृष्टीमध्ये कसा न्याय आहे बघा. सगळं उलट आहे. हे मृत्यू लोकीचे उफराटेच आहे. सगळं उलट आहे. शिजल्यावर जाळ घालणं चुकीचं आहे. कुठं आवश्यकता आहे, कुठं गरज आहे, तिथंच देणं हे योग्य आहे. पण असं नाही न्याय या समाजामध्ये. थोडस तुम्हाला स्पष्ट दाखवतो आता. हुंडा गरीबाला आवश्यक आहे की श्रीमंताला? आवश्यक कोणाला आहे आणि आपण कोणाला देतो? आहे ना हे एक दुर्बुद्धी आपली. जिथं गरज आहे तिथं आम्ही देत नाही. म्हणून देणं आहे तर कुठं द्यायचं हे कळायला पाहिजे. कुठं द्यावं हे कळत नाही. पण हे सगळी उलटी बुद्धी आहे आमची, विपरीत बुद्धी. याला काय म्हणतात? विपरीत बुद्धी. आणि याचा परिणाम सांगतात विनाशकाळ. विपरीत बुद्धीचा विनाशकाळ. आणि हे आपण धडधड आपल्या डोळ्यानं पाहत आहोत की आता विनाशाची ही स्थिती परिस्थिती हेच चाललेली आहे. आवश्यकता आहे तिथं देत नाही आपण. तर जिथं गरज आहे तिथं आपण देत नाही. आणि याला शास्त्र आहे दान देण्याचं, हुंडा देण्याचं, कुठलंही काही द्यायचं असेल तर. हे काय आयत खाऊ बुद्धी झाली. आत्मनिर्भरता कुठं आहे? मी याच्यावर सांगत होतो. जिथं जास्त प्रॉपर्टी आहे त्याला जास्त हुंडा मागतात. काय मूर्खपणा आहे. आता कोणाकोणाला राग बी येत असेल माझा, तर मी काय करू आता? उलट तर उलट आहे. सांगणं तर बरोबर आहे ना? ठीकच आहे. माझं ऐकून काय कोणी बदलणार नाही. आणि म्हणून मला खोटं सांगून काही मिळणार नाही. कसंही बदलत नाही ना, मग खरंच सांगलेलं बरं. खोटं सांगून काय? सगळं दुसऱ्याच्या जीवावर जगायचं शिकलंय. सरकारचं काम दुसऱ्याच्या जीवावर जगवायचंच. स्वैर्यधैर्याचं काम दुसऱ्याच्या जीवावर जगायचंच. याचा काय पुरुषार्थ आहे? 13 आयटम केले, 14 आयटम केले, दुसऱ्याच्या पैशावर आयटम करून काय पुरुषार्थ आहे का? काही नुसतं वरण भातच कर की, पण तुझ्या स्वतःच्या जीवावर कर. हे पुरुषार्थ आहे. मोठेपणा तुझा आणि पैसा दुसऱ्याचा. तर हे चुकीचं आहे सगळं. म्हणून आत्मनिर्भरता संपून गेली आपली प्रत्येक विषयामध्ये, परमार्थातही गेली आत्मनिर्भरता. संसारात तर गेलीच गेली. मग हे असं आयत खाऊपणा झाल्यानं आपणाला अपेक्षा वाढल्या, कामना वाढली. त्याच्यामुळे काय झालं की कामनेचा एक परिणाम ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तर तुम्हाला थोडस ओवीच्या रूपानं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. का फळाची हवा हृदयी कामा झाला रिगावा, तेथ ज्ञानाचा दिवा घसनी गेला. बघा, आजचा समाज परमार्थ क्षेत्रातून असो की व्यवहार क्षेत्रातून असो, अंधारातला समाज आहे. अंधारातला समाज आहे. ज्ञानाचा दिवा घसनी गेला. गेला म्हणजे मावळला. आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असं करावं की करू नये की, करावं की करू नये की. महाराज लोकांच्या मनात राहते, शाण्या माणसाच्या मनामध्ये जे दुविधा पैदा होते, हे करावं की करू नये. तर हे असं समजायचं अशा परिस्थितीमध्ये की दिवा आता काय करायला नाही, फडफड करायला. कोणता दिवा आहे? आपल्या मनामध्ये 2 विचार येतात ना, हे करू की नको काय की. तर हे दिवा फडफड करण्याचा परिचय आहे. ज्ञानाचा दिवा आहे. आपल्याला ज्ञान आपल्याशी चर्चा करायला, हे नको हे कर, हे नको हे कर, हे फडफड फडफड चालू आहे दिव्याची. आणि फडफड करण्यामध्ये जर आपण लवकर जर त्याची व्यवस्था नाही केली तर झाला.
का फळाची हवा. प्रत्येक माणसाला ऐतकाऊ माणसाला फळाची हाव वाढून जाते, संसाराची हाव वाढून जाते. आणि हाव वाढल्यामुळेच हुंडा वाढला, हाव वाढल्यामुळेच आमच्या गरजा वाढल्या, हाव वाढल्यामुळेच आमचा हे धंदा वाढला. आणि या हवेनं काय झालं की आमचा वेळ संपून गेला. आणि जे भजन करायचं होतं, सेवा करायची होती, हे जे ज्ञान होतं ते दिवा मावळला. आता या दृष्टिकोनातून आता आपण आपलं जीवन अंधारात आहे की उजेडात आहे? अंधारातलं हे जीवन आहे. बाबा ममता निशी अहंकार दाट, राम नामे वासुदेवी वाट, गुरु कृपे ओळले वैकुंठ, तेने वासुदेव दिसे प्रगट गा, वासुदेव हरी वासुदेव हरी. ममता निशी, निशी म्हणजे रात्र आहे. तर हे अंधारातलं जीवन आमचं असल्यामुळे अंधारातल्या जीवनामध्ये घात होण्याची दाट शक्यता आहे. जीवाला कधी ठोकर लागल, कधी काय कपाळाला आदळून जाईल, कधी कोणत्या खड्ड्यामध्ये पडून जाईल, सांगता येत नाही. ममता हे रात्र आहे आणि ही प्रत्येक जीवाची रात्र आहे. कशा कशाची ममता आहे? धन, दारा, पुत्र, हे प्रत्येक वस्तू, व्यक्ती, सगळी ममता आहे आणि ती वाढत चाललेली आहे. अजून गडद अंधार पडत चाललेला. जाग रे जाग दादा, मोठी गडद अंधारी, घरचे साम सोम चोर पैसले दारी, गाफील निजता नेतेल गाठोडी सारी, उद्या तुझी जोड कैची करशील मंजूरी, उद्या तुझी जोड कैची. उद्या कसं होईल तुझं आता? याच्यासाठी हे हाव वाढली आणि ज्ञानाचा दिवा मावळून गेला. आणि या सगळ्या गोष्टीचं एक परिणाम आहे की माणसाला, जीवाला दुर्बुद्धी पैदा होते. दुर्बुद्धी. आता दुर्बुद्धीचा आणि ह्या चर्चेचा काही संबंध तुम्हाला काही लिंक लागला की नसेल? आता माऊलीच्याच शब्दातून पाहू आपण. दुर्बुद्धीची परिभाषा काय आहे? ओवी काय सांगते आपण पाहू. तसं तर सरळ सरळ आहे की देवापासून दूर नेणारी दुर्बुद्धी आहे. कोण नेते दूर देवापासून? आपली ममता, आपली अहमता, आपलं तादात्म्य, आपली अहंकार, हे सगळं देवापासून दूर 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 घेऊन जाते. ही दुर्बुद्धी आहे. माऊली सांगतात, वेदाधारी वर्तावे. काय? वेदाधारी वर्तती. वेदाचा आधार घेऊन काम करतात, यज्ञ करतात. परी कर्मफळी आसक्ती धरुनिया. काय? वेदाधारे बोलती, केवळ कर्म प्रतिष्ठिती. माऊलीची वेदाधारे बोलती. कोणताही महाराज बोलते
वेदाच्याच आधारानं म्हणजे शास्त्राच्या आधारानंच बोलते, है की नाही? बोलतात सगळे वेदाच्याच आधारानं, परंतु उद्देश मात्र वेदानं सांगितलेला सोडून देतात. फक्त आधार कशासाठी घेतात? वेदाचा. वेदाचा आधार केवळ बोलण्यासाठी घेतात, वागण्यासाठी वेदाचा आधार घेत नाहीत. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्मफळी आसक्ती धरुनिया. का फळाची या हवा हृदयी कामा झाला रे गावा. बघा त्याची संगती लावा तुम्ही बसलेले लोक. म्हणती संसारी जन्मीजे यागादी कर्म कीजे, आणि स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. कशासाठी यज्ञ करायचा? परमार्थ बी कशासाठी करायचा? एक लोटा जल बी कशासाठी टाकायचा? मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. एक हे वाचुनी काही अनेक सर्वता सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. माऊलीची व्याख्या. दुर्बुद्धीची परिभाषा काय? जे संसार सुखासाठी भजन करतात हे दुर्बुद्धी आहे. आत्मसुखासाठी जे भजन करतात हे सद्बुद्धी आहे. आता याच्यावर जास्त सांगायची गरज नाही आणि कोणालाही ते गोड वाटणार नाही. हे औषध इतकं कडू आहे. रोग्याला असं वाटायलंय की एखादी बार रोग आलेलाच बरा, पण औषध नको. असं तर रोगानंच मरू आम्ही, पण औषध खाऊ शकणार नाही. का तर इतकं कडू औषध आहे की रोग सोसलेला बरा, पण औषध सोसत नाही. वेद काय करणार? वेदनाच नाही समजून घ्यायची. वेद काय करणार? म्हणून ही दुर्बुद्धीची परिभाषा मागली निघली. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मी भजन तर करतो, मी भजनानंदी आहे, मी परमार्थ करतो, देवा तुझी सेवा करतो, पण ही दुर्बुद्धी कोणती? आता सांगितली. संसाराची अपेक्षा, संसार सुखाची अपेक्षा होणं, पद पदवी सत्ता संपत्ती प्रतिष्ठा मान सन्मान धन जे जे काही आहे हे मला याची अपेक्षा होणे, स्वर्ग सुखापर्यंत. तुका म्हणे आम्ही करू पावटणी स्वर्गाची निशाणी. बघा पावटणी म्हणजे पायरी करू त्याची आम्ही. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. तर स्वर्गाला आम्ही पायरी करू. पायरी, पायरी शब्दाचा अर्थ त्याला ओलांडून जाऊ. पायरी कशासाठी राहते? त्याला ओलांडून पलीकडे जाण्यासाठी राहते पायरी. पायरी पायरीवर बसून राहण्यासाठी पायरी नाही. तर स्वर्ग एक पायरी आहे आणि या जीवाला पायरी आवडती. अरे अरे पायरी किती चढून चढून ओलांडून जाण्याची एक व्यवस्था आहे. पायरी म्हणजे काय? चढून चढून ओलांडून जाण्याची एक व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेलाच आम्ही आमचं ध्येय समजतो, त्या व्यवस्थेलाच आमचं आम्ही साध्य समजतो. तुम्ही आता सगळे गावागावान आलो ना, आलो वाहनातून आलो. वाहन हे साधन आहे की साध्य आहे? कशाच? कीर्तनाला यायचं. इथं आल्यावर वाहन हे साधन होतं आणि कीर्तनात बसला होता हे साध्य आहे. साधन आणि साध्य हे कळायला पाहिजे. तर साध्य एकच आहे या प्रपंचामध्ये. जे आहे तेच साध्य आहे आणि जे नाहीच
त्याला साध्य करण्याच्या मागे आम्ही लागतो. आहे ते काय आहे? एक परमात्मा तत्व आहे, बाकी सगळं नाहीच. जे आहे अस्तित्वात आहे एक परमात्मा आहे, ज्याच्यात परिवर्तन नाही, ज्याच्यात नाश नाही, विपर्यास नाही, ऱ्हास नाही, जे कधीही संपत नाही, असं एकच आहे. आणि जे आहे तेच मिळते. कोणत्याही गोष्टीचं संशोधन केव्हा होते? असलेल्याच होते की नसलेल्याच? जे आहे त्यालाच आपण संशोधन करू शकतो. आहे तेच प्राप्त होऊ शकते, नसलेलं कुठून प्राप्त होईल? म्हणून हे स्वर्ग अपवर्ग हे जे काही आपल्या समोर आहे, पद पदवी सत्ता मान सन्मान, हे सगळ्या पायऱ्या आहेत. साधू संतांनी या गोष्टीला पायरी केली, पायरी. आणि इथंच जर अडकला त्याचं नाव दुर्बुद्धी. याचं नाव दुर्बुद्धी आहे. काही नाही त्याला उभा राहून चेक करायचं. बसू दे, खाली बसू दे, उठवायचं नाही. विठाला सांगितलं की अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. पायरीला आम्ही मंदिर म्हणणार नाही, गर्भगृह नव्हे. आमचं लक्ष काय आहे, आमचं ध्येय काय आहे, आमचं पर्यवसान काय आहे? एक परमात्मा आहे. अलीकडल्या गोष्टी आहेत ना, हे विश्वाभास आहे, हे अडवणाऱ्या गोष्टी आहेत. देवापुस्तक जाणार अगाबाई पंडकुमरा येता स्वरूपाची घरा, करी तसे आडवारा विश्वाभास. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात की अशी दुर्बुद्धी माझ्या जीवनामध्ये ना, दुर्बुद्धी ते माना,
काय मागले? मी काहीच मागू नये असं माझं हे कर. मी काहीच मागू नये असं मला तयार कर की मी काहीच मागू नये. हे मागलं. मागण्यात काय मागलं? मी कधीच मागू नये, काहीच मागू नये, हे तुला मागणी आहे असं मला तयार कर. माझे विचार, माझी बुद्धी अशी कर, मी तुला काहीच मागू नये. हे तुला मी मागतो. काय मागतो? की मी कधीच काही मागू नये अशी बुद्धी दे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत सांगितलं हे दुर्बुद्धीचा. स्वयंपाक केला, छान पैकी स्वयंपाक बनवला, सुंदर, आणि आता जेवायला बसणार. थोड्या वेळामध्ये ते स्वयंपाक करायला 2-2.5 तास 3 तास लागले. एवढी मेहनत केली, स्वयंपाक बनवला. आता जेवायला बसणार, एवढ्यामध्ये त्याच्यामध्ये विष कालवलं. तसं आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप साधना करतो. भजन, साधना, उपासना, नेम, नियम, व्रत, तीर्थ, यात्रा हे सगळं करतो. पण हे सगळं करणं म्हणजे स्वयंपाक तयार करणं आहे. आणि जेव्हा हे करून जेव्हा याच्या मागे फळाची अपेक्षा आली की आता जेवायचं म्हणलं, त्याच्यात विष कालवले आम्ही. आपलं जेवण आपलं व्यर्थ गेलं. ते माऊलीचं दृष्टांत आहे. अजून सांगतात की जसं स्वयंपाक करणं आणि ते विकलं स्वयंपाक. आपण काय म्हणतो, आपल्या घरी 4 दिवस आपण जेव घातलं तर त्याला अन्नदान केलं म्हणतो, नाही की नाही? काय केलं? अन्नदान केलं. आता आम्ही विद्यादान, ज्ञानदान, जर आम्ही ज्ञान सांगत असेल तर त्याला काय म्हणतो? ज्ञानदान म्हणतो. असेल तर उगाच नाही ते असं. तर दान केव्हा केलं जाते, केव्हा नाव येते त्याला? तुम्ही 2 दिवस जर स्वयंपाक करून लोकाला अन्न घातलं तर त्याचं पुण्य होते म्हणता तुम्ही, है ना? अन्नदानाचं पुण्य होते. आमच्या इथं 4 दिवस माणसं जेवले, पुण्य झालं. बरोबरच आहे, खरंच आहे. तुम्ही 2-3 दिवस 4 दिवस जेव घातलं तर पुण्य होते. हॉटेलवाला, धाबेवाला जलमभर जेव घालते, किती पुण्य होत त्याच्या पुण्याची गणना कोण करी? कोणाची? किती व्हावं पुण्य त्याचं? पण होते का? का होत नाही हो? अरे दान केल्यावर पुण्य होते रे बाबा, परंतु केव्हा? भजन केल्यावर पुण्य होते, बरोबरच आहे. केव्हा? विकल्यावर का सेवा केल्यावर? हा, म्हणून तुकोबरायांनी सांगितलं की मज असं होऊ नये. आपल्याबद्दल काही नाही, तुकोबराय स्वतःबद्दल सांगा. आपणाला छूट दिलेली आहे. कसंही करा, काही करा, आपल्याला काही नाही, त्याचं चिंता नाही. हे तुम्ही असं करा म्हणून म्हणाय नाही. त्यांनी काय मागितलं, त्यांनी कसं जगलं हे आपण सांगायला होतं. आपला काही संबंध नाही याच्यामध्ये, आपण मोकळे. तर दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायण असं केलं. आणि हे उपजण्यासाठी गंमत अशी आहे की देवाच्या हाताकडे जरी बघितलं, हात जरी दिसले तर हे देण्याचं प्रतीक आहे. हात कशाचं प्रतीक आहे? देवाचं देण्याचं प्रतीक आहे. म्हणून देवाच्या हाताची देखील महाराजांनी दखल घेतली नाही आणि सांगितलं की तुझे पाय पाहिजे. पाय हे स्थिर होण्याचं साधन आहे, प्रतीक आहे, आणि हात हे देण्याचे. जर देवाच्या हाताकडे बघायला गेलं तर पुन्हा मागण्याची अपेक्षा होईल. म्हणून काय म्हणले की माझ्या चित्तामध्ये तुझे पाय, माझं चित्त असं धरून राहावं की मला पुन्हा काही मागायची अपेक्षाच होऊ नये.
असा अभंगाच्या दुसऱ्याच्या आता माझा ऐसे करी आता माझा ऐसे करी चित्त हे हृदयातला एक भाग आहे. हृदयाचा चित्त चतुष्टय म्हणतात ना, काय म्हणतात, अंतकरण चतुष्टय, त्याच्यातलं हे चित्त आहे. आणि हृदयामध्येच तर कामाची हवा, फळाची हवा हृदयामध्येच तर. म्हणून ते चित्तामध्ये तुझे पाय जर राहिले तर देवाचे पाय असे आहेत की ते पुन्हा किती हवा आली तरी उडू देत नाही. एवढं वजन आहे. राजा बळी कुठपर्यंत त्याची हवा होती, स्वर्गापर्यंत. पण जेव्हा ती हवा थांबली, कशानं? पायानंच थांबली देवाची. देवाचं पायाचं असं वजन आहे. कारण की सगळं वजन, वरचं सगळं वजन पायावर असते. आणि म्हणून पाया आपल्या चित्तामध्ये राहिलं तर ते हवा आपल्याला उडवू शकत नाही. देवाच्या पायाची महिमा आहे. जास्त वेळ न घेता या अभंगावर आपण अजून कधीतरी पाहूया. उरलेले जे काही 2 चरण आहेत ते नंतर आपण पाहू. असंच त्याला वाचून घेऊ आपण आता. उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धी जाऊ. आता मनामध्ये जे भाव आहे ते तुझ्या कृपेनं, मनात सगळ्याच्याच येते पण सिद्धीला कोणाच जात नाही. त्याला कृपा लागते. असं करावं असं करू नये सगळ्याच्याच मनात येते पण सिद्धीला कोणाच जात नाही. आता इथे कीर्तनात बसल्यावर माझ्याही मनात आले, तुमच्याही मनात आले, पण हे थांबतच नाही, टिकत नाही. का टिकत नाही? तर मनात आले पण कृपा झाल्यावर ते टिकून राहते. म्हणून तुझे कृपे सिद्धी जाऊ. आणि असं जेव्हा होते आपल्या जीवनामध्ये तर या परमार्थामध्ये
याच्यासारखा लाभ दुसरा नाही असं अभंगाचं महाराज शेवटचं सांगतात. तुकामणे आधार, तुकामणे आधार, तुकामणी
राम